हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया 6th स्टँडर्डचं जे इंग्लिश आहे त्यातलं 2.2 द मिडनाईट स्टीच या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर. वॉर्मअप क्वेश्चन आहे बघा. मॅच द फॉलोविंग. एका साईडला तुम्हाला ऑक्युपेशन दिलेलं आहे म्हणजे व्यवसाय दिलेले आहे आणि दुसऱ्या साईडला ते काय काम करतात ते दिलेलं आहे मुलांनो. आर्किटेक्टचं काम काय आहे? डिझाईन्स बिल्डिंग. डाटा सायंटिस्टचं काम आहे ॲनालिसिस डाटा. आर्किओलॉजिस्टचं काम आहे स्टडीज एन्शियंट ह्युमन हिस्ट्री. न्यूट्रिशनिस्टचं काम आहे प्लॅन्ट्स डाएट. ॲनिमेटरचं काम आहे क्रिएट्स कार्टून्स. म्हणजे तुम्ही बघितलं असेल ॲनिमेशन कार्टून्स वगैरे ते तो कोण तयार करत असतं? तर ते ॲनिमेटर तयार करत असतो. आत्ता आपण काय बघितलं होतं? आपण वॉर्मअप क्वेश्चन बघितला. आता हा एक्सरसाइज क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 2. मेक अ लिस्ट ऑफ 5 थिंग्स मेड फ्रॉम आर्टिफिशियल लेदर. आर्टिफिशियल लेदरपासून बनलेल्या 5 वस्तूंची नावं तुम्हाला लिहायची. पहिला आहे हँडबॅग्स, बेल्ट्स, वॉलेट्स, जॅकेट्स, शूज. तुम्हाला जे अजून दुसरे काही माहिती असेल ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड ऑन करू शकता मुलांना. क्वेश्चन नंबर 3. फॉर्म स्मॉलर वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड्स. आता तुम्हाला वर्ड्समधून जे तुम्हाला शब्द दिलेले आहेत त्याच्यामधून छोटे वर्ड्स तुम्हाला तयार करायचे आहेत. टीचरमधून कुठले वर्ड्स तयार होतात बघा? टी आणि ईच. परत टीचसुद्धा होतो. त्यानंतर आहे चेअरचं एअर, हेअर. कार्पेटपासून 2 शब्द तयार होतात, कार आणि पेट. फेरी, एअर आणि रे. आणि हे जे शब्द आपण तयार केलेले आहे याच्यामध्ये मिनिंग आहे. मिनिंगफुल वर्ड्स हे आपण तयार केलेले आहे मुलांना. आता मी इथे 2 वर्ड्स दिलेले आहेत. तुम्ही 2 पेक्षा अधिक वर्ड्स तुम्हाला जर तयार करता आले तर ते पण तुम्ही इथे लिहू शकता. क्वेश्चन नंबर 4. हाऊ डिड द फेरीज हेल्प देनू? हाऊ डिड ही शो हिज ग्रॅटिट्यूड? तुम्हाला काय प्रश्न विचारलेला आहे की देनूची हेल्प फेरीजनी कशा प्रकारे केली होती आणि देनू जे होतं त्याने कशा पद्धतीने ग्रॅटिट्यूड दाखवलं होतं. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? तर कृतज्ञता व्यक्त केली होती. का? तर फेरीजनी त्याला हेल्प केली होती. सो आपण या आन्सरमध्ये बघूया कशा पद्धतीने आपला आन्सर असू शकतो. हाऊ द फेरीज हेल्प्ड. काय हेल्प केलेली आहे? द फेरीज सिक्रेटली केम टू देनूज वर्कशॉप ॲट नाईट अँड स्किलफुली सेव्ड beautiful pairs of shoes from the leftover leather, helping the poor cobbler earn enough money to improve his life. तर या उत्तराचं मिनिंग काय होणार की फेरीज जे होते ते सिक्रेटली त्याच्या वर्कशॉपमध्ये यायचे आणि जे लेफ्टओव्हर उरलेला लेदर आहे त्याच्यापासून शूजचे ते पेअर तयार करून ठेवायचे. आणि अशा पद्धतीने त्यांनी जे होतं ते कॉबलरला म्हणजे जो देनू होता त्याला काय केलं होतं? हेल्प केलं होतं की तो त्याची जी लाईफ आहे तो इम्प्रूव्ह करू शकेल, त्याच्याकडे जास्तीत जास्त पैसे येऊ शकतील जेणेकरून तो त्याच्या लाईफमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकेल. आणि याच प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न पण विचारलेलं होतं की हाऊ डिड ही शो हिज ग्रॅटिट्यूड. त्याने कशा पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली होती. देनू अँड हिज वाईफ वर डीपली थँकफुल अँड ॲज अ टोकन ऑफ देअर ॲप्रिसिएशन धनिया सेव्ड 5 पेअर्स ऑफ ब्राईट कलरफुल क्लोथ्स फॉर द लिटिल फेरीज. जी देनूची वाईफ होती धनिया तिने काय केले होते? त्या फेरीजसाठी 5 ब्युटिफुल ब्राईट कलरमध्ये फ्रॉक्स शिवून ठेवलेले होते. हे त्यांचं काय होतं? त्यांच्याप्रती ग्रॅटिट्यूड त्यांनी शो केलं होतं. क्वेश्चन्स अँड ॲक्टिव्हिटीज. क्वेश्चन नंबर 5. इमॅजिन यू मीट अ फेरी. व्हॉट वूड यू आस्क हर टू हेल्प इन कीपिंग युअर सराउंडिंग्स बेटर? जर तुम्ही कधी फेरीला भेटता तर तुम्ही त्यांना काय सांगाल? कशा पद्धतीने हेल्प मागणार की तुमचं जे सराउंडिंग आहे, तुमचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो बेटर झाला पाहिजे. सो इफ आय मेट अ फेरी आय वूड आस्क हर टू मॅजिकली इन्स्पायर पीपल टू स्टॉप लिटरिंग, plant more trees in barren areas and keep our rivers and neighborhood clean and green. सपोज जर मी फेरीला भेटले तर मी फेरीला सांगणार की लोकांना काय कर, मॅजिकली तू इन्स्पायर कर की जेणेकरून ते जे पण लिटर म्हणजे काय? कचरा. जे पण ते आजूबाजूला कचरा पसरवतात ते कचरा पसरवणार नाहीत. परत जास्तीत जास्त प्लांट्स ते ग्रो करतील. परत ते बॅरन एरियाजमध्ये म्हणजे काय? तर
बॅरन एरिया म्हणजे अशी ओसाड पडलेली जी जमीन आहे, जिथे कधी काही पिकवल्याच जात नाही किंवा काही ग्रो केल्या जात नाही, तशा एरियाजमध्ये जास्तीत जास्त प्लांट्स लावायला सांगणार. परत रिव्हर्स आणि नेबरहूड एरिया जो आहे तो ग्रीन आणि क्लीन ठेवण्यासाठी त्यांना सांगणार आणि रिव्हर्ससुद्धा क्लीन आणि स्वच्छ ठेवले पाहिजे हे त्यांना सांगणार. क्वेश्चन नंबर 6. एनलिस्ट अदर शॉर्ट वोवेल साऊंड वर्ड्स अँड प्रॅक्टिस देम. आता तुम्हाला शॉर्ट वोवेल साऊंड दिलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स तुम्हाला दिलेले आहेत. जसं आयचं शॉर्ट साऊंड आहे सिट, त्याच्याशी रिलेटेड वर्ड आपल्याला बनवायचे होते बघा. सिट, हिट, पिन, बिग. ई साऊंडवाला आहे पेन, मेन, बेड, रेड. आपण जेव्हा याला प्रोनाऊन्स करतोय मुलांना तर त्याचा जो साऊंड येतो तो शॉर्ट येतोय. नंतर आहे कॅट, मॅट, मॅप, बॅग. सन, रन, कप, बस. बॉक्स, पॉट, हॉट, डॉग. नंतर यू साऊंड बघा. पुट, बुक, कुक, फुट. नंतर ई अबाउट, ॲगो, अवे, अलोन. हा जो आहे हे जे होते शॉर्ट वॉवेल साऊंड होते, याची तुम्हाला काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. तर हे होते मिडनाईट स्टिच या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर. आय होप हे क्वेश्चन आन्सर तुम्हाला हेल्पफुल असतील. जर हेल्पफुल असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.